लेक्चर आपण बघितलं होतं कॉन्स्टंट. तर आपण कॉन्स्टंट यूज केले होते लास्ट लेक्चरमध्ये. तर त्यांना काही रिवाइज करत नाही. तुम्ही लास्ट लेक्चर चेक करा. आता आपल्याकडे आहे DML स्टेटमेंट, की DML स्टँड फॉर डेटा मॅन्युप्युलेशन लँग्वेज, की याचा यूज होतो फक्त टेबल पर्पजसाठी यूज होतो. एक लक्षात ठेवा, एक DDL कॉन्सेप्ट होती, ती यूज केली जायची डेटाबेसच्या ऑब्जेक्टच्या स्ट्रक्चरसाठी, आणि DML यूज केली जाते आपल्या टेबलच्या डेटा इन्सर्ट, डेटा अपडेट, डेटा डिलीट किंवा डेटा रिट्राईव्ह करण्यासाठी. आज बघू, जेवढं होईल कंप्लीट तेवढं करेल मी, बट इन डिटेल्समध्ये करेल. प्रॅक्टिकलच जेव्हा आपण आधी इन्सर्ट जर म्हटलं मी, तर इन्सर्टच्या मिनिंग काय होता? ॲड्स अ न्यू रेकॉर्ड इन अ टेबल. इन्सर्ट कधी वापरेल मी? जेव्हा मला टेबलमध्ये नवीन रेकॉर्ड एंट्री करायची आहे तेव्हा. तर इन्सर्ट बघितलं तर इन्सर्टसाठी आपण इन्सर्ट 3 टाईपनी करू शकतो. 3 टाईप आहेत. कसं? पहिले जस्ट एक टेबल चेक करून घेऊ. सिलेक्ट करतो मी डेटा रिट्राईव्ह करण्यासाठी ही कमांड वापरता. इन डिटेल्स आपण घेणार आहे याला, की हा टेबल आपण बनवला होता. ठीक आहे, जसे हा तर आता एम्प्टी आहे, तर मी याच्यात डेटा इन्सर्ट करतो. तर फर्स्ट स्टेटमेंट बघू आपण, की फर्स्ट स्टेटमेंट काय राहील माझी. इन्सर्ट कीवर्ड वापरेल. कीवर्ड आहे तो अंडरस्टँड करेल कंपायलर, की मला हा काय कमांड येतोय. इन्सर्ट इनटू कुठं? टेबलमध्ये. टेबलचं नाव. मग सिंटॅक्स कसा झाला? फर्स्ट येईल कधीही तुम्ही जेव्हा यूज करशाल तेव्हा, तर सिंटॅक्स कसा येईल? फर्स्ट येईल इन्सर्ट, सेकंड इनटू, आणि थर्ड टेबल, टेबल नेम, आणि फोर्थ येईल अगेन व्हॅल्यूज, अँड पॅरेंथेसिसमध्ये आपण पास करू व्हॅल्यू. तर याच्यात एवढंच लक्षात ठेवा, ही कॉन्सेप्ट व्हेरिएबल आहे, म्हणजे ही चेंज होणारी आहे. हे काही चेंज होणार नाही. इन्सर्ट हा कीवर्ड आहे, इनटू कीवर्ड आहे, व्हॅल्यूज कीवर्ड आहे, तर हे चेंज होणारे नाही आहेत. आणि चेंज होणारा काय? याच्यात येणारा डेटा. म्हणून एवढं काही ट्रेस घ्यायची गरज नाही, की काय आहे, सिम्पल आहे, एवढं काही टेन्शन नाही. मग मी यूज करतो व्हॅल्यूज कीवर्ड. बोललो मी कोणता कीवर्ड वापरेल? व्हॅल्यूज कीवर्ड. आता बघा, ह्या टेबलची सिक्वेन्स बघा. ID कॉलम आहे. ID हा आयडेंटिटी कॉलम असल्या कारणाने मी याच्यात डेटा इन्सर्ट करणार नाही. आयडेंटिटीबद्दलचं लेक्चर चेक करा, मी इन डिटेल दिलेलं आहे. मग मी काय पास करेल? येस नेम. येस नेम म्हणजे स्टुडंट नेम. फर्स्ट काय? मंगेश. सेकंड सिटी, सिटी शिरपूर. थर्ड जेंडर मेल. फोर्थ एज. फिफ्थ ईमेल a@gmail.com. ब्रॅकेट कंप्लीट. ही झाली माझी सिंपल सी इन्सर्टची क्वेरी. आता ह्या क्वेरीमध्ये थोडं एक्सप्लेन करून देतो मी आधी. ही जी सिक्वेन्स आहे हीच डेटाची सिक्वेन्स पाहिजे. सेम सिक्वेन्स डेटाची पाहिजे. नोट डाऊन करून घ्या. सिक्वेन्स ऑफ कॉलम ही इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट पॉईंट सांगतो मी इथं. याच्यात पहिला पॉईंट काय येईल आपल्याकडे इम्पॉर्टंट, की सिक्वेन्स ऑफ कॉलम इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. जेवढे नंबर ऑफ कॉलम आहेत तेवढे मला वी वॉन्ट टू सप्लाय अ ऑल कॉलम. वी वॉन्ट टू सप्लाय अ ऑल कॉलम. ठीक आहे. फक्त आयडेंटिटी कॉलम सोडून मला सगळे कॉलम इथंच पास करावे लागतील. हे काय लिहिलेलं आहे याचे टेन्शन नका घ्या. यांचे इन डिटेल व्यवस्थित बनवून मी पोस्ट करून देईल. सेकंड एक कॉमा सेपरेट, हा कॉलम सेपरेट. कॉमा सेपरेट, कॉलम सेपरेट. म्हणजे सिंपल जर म्हटलं तर कॉमा सेपरेट, कॉमा सेपरेट, तर आपली कॉमा सेपरेट, तर असं म्हणू शकतो मी व्हॅल्यू सेपरेट. तर एवढं लक्षात ठेवा. जर मी ही क्वेरी इन्सर्ट केली, इन्सर्ट इनटू, ओके, चेक करतो डेटा रिट्राईव्ह करण्यासाठी. सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम. ओके, इन्सर्ट झाली. 4 जनरेट झाले. याच्या आधीच्या 3 ID मी डिलीट केले असतील. 4 मंगेश शिरपूर, मेल, एज, @gmail. आता पहिली गोष्ट चेक करा, सिक्वेन्स ऑफ कॉलम काय इम्पॉर्टंट आहे. जर मी ही सिक्वेन्स चेंज केली, जर मी सिक्वेन्स चेंज केली तर काय पॉसिबिलिटीज आहेत, की हा शिरपूर डेटा अलोकेट होऊन जाईल
ह्या कॉलमला, आणि जर मी असं करून टाकलं तर मंगेश जो भी नाव आहे ते होऊन जाईल सिटीला. म्हणजे सिक्वेन्स ही इम्पॉर्टंट आहे. अगेन इथं आपण युनिक की वापरली म्हणून मला ईमेल आय डी हा चेंज करावा लागेल. ओके, बघा शिरपूर एस नेममध्ये शिरपूर चाललं गेलं आणि सिटीमध्ये मंगेश चाललं गेलं. म्हणजे ही लक्षात ठेवा, ही कॉन्सेप्ट सिक्वेन्स ऑफ कॉलम इम्पॉर्टंट आहे. वी वॉन्ट टू सप्लाय ऑल कॉलम. सपोज याच्यातलं जर मी एक काम करतो की माझ्याकडे सिटीची एंट्री नाही आहे, सिटीची एंट्री नाही आहे, तर मी सिटी पास नाही करत, तर होईल का डेटा इन्सर्ट? चेक करू. नाही, कॉलम नेम और नंबर सप्लाय व्हॅल्यू डज नॉट मॅच. म्हणजे टेबलमध्ये जेवढे कॉलम आहेत आणि तू जेवढे पास करतोय व्हॅल्यू ह्या मॅच होत नाहीये, म्हणून वी वॉन्ट टू सप्लाय ऑल कॉलम. ही एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा ही क्वेरी फायर करेल. सेकंड, कॉमा सेपरेट कॉलम सेपरेट. जर मी अगेन समजा मी असं राहू दिलं आणि इथं कॉमा बी सेपरेट केला, तरी पण ह्या दोघींना तो काय समजेल की ह्या दोघी एकच स्ट्रिंग आहेत. जस्ट मी सिलेक्ट असं केलं, इथं कन्फ्यूज होईल तुम्हाला, हे नंतर सांगेल मी. जस्ट तरी पण म्हणेल की नाही, म्हणजे काय होतंय, कॉलम सेपरेट व्हॅल्यू सेपरेट होते. म्हणजे मला इथं काय देणं आहे, इथं कॉमा देणं हाय गरजेचं आहे. चेक करू. ओके, युनिक की व्हॅलिडेशन म्हणजे आपली सेम युनिक की गेली, म्हणून युनिक की चेंज करून दिली. ओके, डेटा इन्सर्ट सेम शिरपूर मंगेश, डेटा इन्सर्ट झाला. तर एक हे ह्या वेने आपण ही क्वेरी लिहितो. मग आपल्याला जर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल, वी वॉन्ट टू सप्लाय ऑल कॉलम, मग अनदर कॉन्सेप्ट आहे आपल्याकडे की मला जर सपोज हे दोनच किंवा तीन नावं टाकायचे, शिरपूर मंगेश आणि समजा ईमेल आय डी टाकायची, तीनच कॉलम टाकायचे, जर ही क्वेरी वापरेल तर मी काय प्रॉब्लेम होतोय की ऑल कॉलम सप्लाय करायचे आहेत. मग मला अशी काहीतरी कॉन्सेप्ट पाहिजे होती की पास द पर्टिक्युलर कॉलम्स, असं म्हणू शकतो की मला पर्टिक्युलर कॉलम हे पास करता यायला पाहिजे. मग हा एक वे आहे इन्सर्टचा. अनदर वे बघू आपण, इन्सर्ट इनटू, बघा टेबल नेम. आता मी इथं व्हॅल्यूज नाही पास करणार. याचा सिंटॅक्स कसा आला मग, फर्स्ट इन्सर्ट, सेकंड इनटू कीवर्ड येईल, थर्ड टेबल नेम येईल, आणि फोर्थ आता व्हॅल्यूज यूज करा. मी काय करेल, एका सिग्नेचरमध्ये कॉलम्स पास करेल. कॉलम 1, जेवढे कॉलम मला इन्सर्ट करायचे आहेत तेवढे कॉलम मी इथं पास करेल, आणि देन मी पास करेल व्हॅल्यूज. मग आता किती व्हॅल्यू पास करायला लागतील, किती कॉलम सप्लाय केले मी, 2 कॉलम. मग मला किती, 2च व्हॅल्यू इथं सप्लाय करावं लागतील, 1 आणि अदर सॉरी 2. तर या 2च व्हॅल्यू सप्लाय कराव्या लागतील. तर ही एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. या क्वेरीमध्ये ऑल कॉलम सप्लाय करावे लागत आहेत, आणि ह्या क्वेरीमध्ये आपण काय करतोय, कॉलम पास करतोय. कसं, जसं की मी म्हणतो मी टाकेल येस नेम. ओके, सवय आहे मला म्हणून सॉरी, हेडर कॉपी करायची. अनदर मी टाकेल सिटी. चला मी सिटीची पण एंट्री टाकत नाही, मी टाकतो जेंडर, आपण डिफॉल्ट कन्स्टंट वापरला आहे, आणि ईमेल टाकतो. बस 2च कन्स्टंट 2च व्हॅल्यू टाकायचं आहे मला. एक एस नेम आहे, ईमेल. आता आपण कन्स्टंट यूज केले हाय, चेक करशाल लास्ट लेक्चर. जेंडरमध्ये ऑदर नावाची एंट्री येऊन जाईल, एज मे बी न लिहायला पाहिजे. चेक करू व्हॅल्यूज. आता किती व्हॅल्यू पास करेल, 2च व्हॅल्यू. एक पास करतो प्रशांत कॉमा ईमेल, ईमेल पास करतो p@gmail.com. सॉरी, ओके. वन रो अफेक्टेड, म्हणजे किती कॉलम पास केले, 2च कॉलम. फक्त काय केलं मी इथं, कॉलम स्पेसिफाय करून दिले.
पास द पर्टिक्युलर कॉलम म्हणतो मी या क्वेरीला. चेक करू ते दोन इन्सर्ट झाले आहेत का नाही. सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट डेमो. यस शुअर. सिटी नल गेली आहे, एज नल गेलं आहे, जेंडर डिफॉल्ट कन्स्टंट वापरला आहे म्हणून ऑदर येऊन गेलेलं आहे. तर ही क्वेरी यूज करतो आपण पर्टिक्युलर कॉलममध्ये डेटा पास करण्यासाठी. देन नेक्स्ट अनदर, मी 3 वे बोललो आहे की 3 वेने. हा फर्स्ट होता, हा सेकंड होता, तिसरा काय, तिसरा एकदम सिम्पल आहे. मी काय करतो, ज्या बी टेबलमध्ये डेटा इन्सर्ट करायचे आहेत ग्राफिकलने मी डेटा प्लेस करू शकतो. राईट क्लिक, टेबलवर क्लिक करेल, राईट क्लिक, आणि इथं एक ऑप्शन आहे एडिट टॉप 200 रोड. इथं जर आता लास्ट इंटिजर प्रशांत 8 नंबरची लक्षात ठेवा प्लीज. एडिट 200 रोज केलं, एक टेबल फॉर्मॅट ओपन होऊन जाईल. होतोय. काल तुम्ही मे बी व्हिडिओ बघितला असेल माझ्या, तो काही खोटा नव्हता. सॉरी, आयडेंटिटी आपण काही इन्सर्ट करणार नाही. आपण इन्सर्ट करतो पंकज, सिटी सोलापूर, जेंडर नाही टाकत, एज 25, आणि ma@gmail.com. इन्सर्ट. हा पण डेटा आपला, सॉरी, इन्सर्ट होईल. चेक करू, काहीतरी झाला. 9 पंकज सोलापूर ऑदर 25. तर हे 3 वे डेटा इन्सर्ट करायचे. खूप सो अंडरस्टँड झाला असेल. आता नेक्स्ट टॉपिकला जातो मी, अपडेट. ठीक आहे, हे होते 3 वे. प्लीज व्यवस्थित लेक्चर चेक करशाल. ह्याच्या रिगार्डिंग थिअरीच्या नका टेन्शन घ्या, थिअरी एवढी प्रॉपर बनवून देईल की ती इझिली लक्षात राहील. विथ सिंटॅक्स बनवेल. आपल्याला फक्त प्रॅक्टिकलवर फोकस करायचा आहे. आणि इंटरव्ह्यू पण देईल, मी स्वतः देईल. ठीक आहे. चलो अपडेट घेऊ. अगेन लक्षात ठेवा, अपडेटमध्ये अगेन एक गोष्ट लक्षात ठेवा, माणसाने ना सगळं विसरायचे. जुने दिवस आणि जुने माणसाने विसरायचे. कधीतरी ना जुने माणसं कामात येतील. तो टीचर असतो ना, तो इम्पॉर्टंट असतो. कारण की ना त्याने ना पहिल्या पायरीवर आहे ना, म्हणजे मध्ये तर म्हणजे आय टीमध्ये असतं काय, पॉलिटिक्स. पहिल्या पायरीवर आपल्याला पॉलिटिक्स कशी खेळायची ते शिकवले. ते मे बी त्याकडे पहिली पायरी चढताना तोच होता. लक्षात ठेवायचे टीचरला कधीतरी. फक्त म्हणजे असं नाही कामापुरता कामा, खूप सारे लोक आहेत, काम नाही काढून घ्यायचं. अपडेट. अपडेट मॉडिफाय द एक्झिस्टिंग रेकॉर्ड. ठीक आहे, मी एकदम स्ट्रेट फॉरवर्ड लेक्चर घेत होतो, पण माझे स्टुडंट बोलले तू इतका शांत चांगला नाही दिसत. ठीक आहे म्हणून ठीक आहे म्हटलं करूया. मी बोललो तर मग मिरची नावाची कॉन्सेप्ट येऊन जाते. लाईक म्हणजे त्रास द्यायचा आहे. अपडेट तर कांड करेल आपला, बघू ना तरी. अपडेट द एक्झिस्टिंग रेकॉर्ड इन द टेबल. एक्झिस्टिंग रेकॉर्ड तर खूप सारे आहेत. तर चला बघू, कुठेतरी आपण प्रॉब्लेम क्रिएट करू, समजेल. मी अपडेट ऑल कॉलम पण करू शकतो किंवा सिंगल कॉलम पण. अपडेट हे एकाच पद्धतीने होतं म्हणून त्याच्याने टेन्शन घ्यायचं एवढं. आणि अपडेटमध्ये एक कॉन्सेप्ट येईल जाता, ती बघू आपण, एवढी मोठी नाही ही. अपडेट देन येतं टेबल नेम, माझ्या टेबलचं नाव. बघा, कंपनीत सवय पाडा की असं टाईप कोण करेल, की सवय पाडा, म्हणजे आपलं काम लवकर होईल. असं कॉपी पेस्ट करत जा. सेट कॉलम नेम. मी काय करतो, येस नेम हा कॉलममध्ये मला नाव टाकायचं आहे. नाव आठवत नाही म्हणून परी. ठीक आहे, ज्याची असेल ते.
परी, ठीक आहे. जर मी ही क्वेरी अपडेट केली तर एक प्रॉब्लेम काय होईल, हा पूर्ण कॉलम अपडेट होऊन जाईल, हा पूर्ण कॉलम काय होऊन जाईल, परी होऊन जाईल. उद्या ना 5 रो अफेक्टेड, 5 रो अफेक्टेड. चेक करू, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट डेमो. सगळ्या कॉलम मध्ये परी होऊन गेला ना. मग इथं एक कॉन्सेप्ट येते आपल्याकडे, सॉरी, फिल्टर. फिल्टर आता माहिती ना, फिल्टर फिल्टर काय करतं, काहीतरी कचरा काढून आपल्याला काल कचराबद्दलच बोलत होतो मी. फिल्टर डेटा फिल्टर करून देते. तर या फिल्टरसाठी याला इन डिटेल घेईल मी. वेअर क्लॉज वापरतो आपण. कोणता? वेअर. लक्षात ठेवा, वेअर क्लॉज इट्स यूज टू फिल्टर द डेटा. जर मी आता इथं इथं बी वेअर लावला ना, वेअर आय डी का वापरतोय माहिती का मी? अरे जर क्लासमध्ये लेक्चर चालू राहिलं आणि सर बोलला किती पुष्प आहेत आणि तुमच्या क्लासमध्ये राहू द्या 4 पुष्प, 4ही उभे राहतील, मग मास्तर काय करेल सिंपल भाषेत, सॉरी सर काय करेल, काय म्हणेल की भाऊ ज्याच्या रोल नंबर 4 आहे तो उभा राहा. म्हणजे कोण उभा राहणार आहे? पुष्पा. म्हणजे रोल नंबर काय करतोय, आयडेंटिटी मेंटेन करतोय. म्हणून आपण काय घेतलेला आहे इथं, आय डी कॉलम, की हा काय करतो, पूर्ण रेकॉर्डला आयडेंटिटी मेंटेन करायचं काम करतो. जर मी आता म्हटलं आय डी इक्वल टू, हे बघा, इक्वल टू 4, फक्त एक रेकॉर्ड आला. मग जर याच्याने एक रेकॉर्ड येऊ शकतो, तर मग मी हा वेअर क्लॉज काय करू शकतो, या सॉरी ह्या अपडेटच्या क्वेरीमध्ये यूज करू शकतो. आणि जिथं आता परी तर सगळ्याचकडे आली, म्हणून परीच्या जागेवर मी करून देतो पापा की परी. नाही यार, तसं काही नाही, तसं काही मत नाही आपलं, सगळ्यांना नाव नाही आठवते. चला, अर्जुन एक्झिक्यूट. चेक करू, चेक करतो पहिले. 4 नंबरला अर्जुन होऊन गेला. अपडेटची क्वेरी कशी असते, अपडेट कीवर्ड, टेबल नेम, सेट कीवर्ड, जेवढे कॉलम मला लागतील तेवढे. आता मला याच्यात जर अर्जुनच्या जागेवर आणखी काहीतरी, मला अर्जुनची सिटी चेंज करायची, मी काय देईल, कॉमा सेपरेट, कॉलम सेपरेट, बेसिक कॉन्सेप्टवर लक्षात द्या. अर्जुनची सिटी आहे आता शिरपूर, मी करून घेऊ तिला मुंबई. पहिले मला कॉलम नेम अँड व्हॅल्यू, सॉरी कॉल येऊन गेला, एक्झिक्यूट. त्याला चेक करू, अर्जुन मुंबई, क्लिअर आहे. तर ही होती आपली अपडेटची क्वेरी. प्रॅक्टिकली असं चेक केलं. देन आता आहे डिलीट. हे बघा, सेम मग अपडेट सारखं तुम्ही कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. डिलीट, डिलीट बी काय होतंय, एक्झिस्टिंग रेकॉर्ड. एकतर डिलीट होईल ऑल रेकॉर्ड, एकतर पर्टिक्युलर रेकॉर्ड. म्हणजे आपल्याला फिल्टर नावाची कॉन्सेप्ट ही प्रत्येक ठिकाणी यूजच करायची. तर आपण एक क्लॉजवर घेऊ आपण लेक्चर. थांबा, सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम. माझ्या टेबलचं नाव आहे स्टुडंट डेमो. ओके, हा स्टुडंट डेमो माझ्या टेबल नेम आहे. चला मी पुढे बघतो आता काय. ओके, स्टुडंट डेमो टेबल नेम आहे, मला डिलीट करायचे. जर मी वापस मग आपल्याला इन्सर्ट करावं लागेल रेकॉर्ड. डिलीट ही क्वेरी, डिलीट टेबल. हे बघा, इथं टेबल नेम लिहिलं नाही लिहिलं तरी काही अडचण नाही. का बघ, जसं लेक्चर स्टार्टलाच बोललो की ह्या क्वेरी काम करतात फक्त टेबलसाठीच. खतम, ऑल रेकॉर्ड. हे मी इथं काय वापरायला पाहिलं होतं, वेअर, तर वेअर क्लॉज वापरायला पाहिलं होतं. ठीक आहे, आपल्याकडे इन्सर्टची क्वेरी आहे, नाही आहे,
बनवून घेऊ, काही इश्यू नाही. नाहीतर इथूनच इन्सर्ट करून घेऊ 2 रेकॉर्ड, मग आपण ट्राय करू. करावं लागेल टेबल, मला त्याला एक्झिक्यूट करावं लागेल. राईट क्लिक, एडिट टॉप 200 रो, मंगेश शिरपूर gmail.com. ठीक आहे. चला मनोज घेतो. मनोज थोरात म्हणून एक मुलगा होता, खूप हुशार होता, खूप मेहनत केली होती. पुणे, जेंडर मेल, m@gmail.com. झाल्या 2 व्हॅल्यू इन्सर्ट. चेक करू डिलीटला आपण काय वापरायला पाहिजे होतं, वेअर क्लॉज. आता मी जे डिलीटला चेक केलं तर सिलेक्ट स्टार फ्रॉम डेमो. तर आता इथं काय करेल, मी आय डी सिलेक्ट करेल. वेअर आय डी इक्वल टू दहा. म्हणजे काय होईल, पहिले ही वेअरची क्लॉज कधीही डिलीट करताना पहिले सिलेक्ट स्टेटमेंटमध्ये वेअर टाकायचा. कंपनीत काम करताना पण, कुठंही इंटरव्ह्यू देताना पण पहिले ना डिलीट करून दाखवा हा रेकॉर्ड, पहिले वेअर लावायचा, मग त्याला दाखवायचा हा ओके हा सिलेक्ट आहे, मग तोच वेअर क्लॉज खाली कॉपी करून पेस्ट करायचा. म्हणजे समोरच्या हे समजतं की वो पहिले हा कन्फर्मेशन करतोय, एकदम ना अंधाधुंदी काम नाही करत आहे. ओके, 10 नंबरचा रेकॉर्ड आला, मग मी आता करेल डिलीट 10 नंबरचा. ओके, आता चेक केलं तर आता आपल्याला इथं रेकॉर्ड भेटणार नाही. ठीक आहे, तर हे होतं आपलं इन्सर्ट अपडेट डिलीट. सिलेक्टला आपण थोडं वेअर क्लॉज सोबत इन डिटेल्स घेऊ. तर हे डेटा मॅन्युपुलेशन बद्दलचं लँग्वेज होतं. प्लीज चेक करा आणि प्रॅक्टिकल फोकस करा. ते थिअरीबद्दल नका विचार करू, प्रॅक्टिकल करा. मी रोज याची थिअरी मी तुम्हाला पोस्ट करून देईल. चेक करा, ज्यांना करायची करा, नाही करायची काही इश्यू नाही. लेक्चर चांगलं वाटत असेल तर कमेंट करा, पॉझिटिव्ह करा. ठीक आहे, आणि शेअर करा मित्रांना. जेवढे बी जॉबवाले सर आहेत त्यांना सांगतो, तुमचा फायदा झाला आहे तर दुसऱ्यांचा पण करा मित्रांनो. ठीक आहे, थँक्यू.